स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. विशालजींशी बोलून झाल्यानंतर रोहन पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतो. पायल सर्वप्रथम कलियासोत धरणाजवळ येते. रात्रीचे 10:30 वाजले होते, त्यामुळे तिथे फारशी गर्दी नव्हती. ती रुद्रायला तिथे शोधते, पण तो तिला कुठेच दिसत नाही आणि त्याची गाडीही दिसत नाही. पायल काही क्षण विचार करते आणि तिथून तलावाजवळ येते. पायल त्याला शोधत असते, तेवढ्यात तिची नजर बाजूला जाते. तिथे रुद्राय आपल्या गाडीच्या बोनटवर बसला होता. पायल त्याच्याजवळ येते. तो शांतपणे तलावाकडे पाहत होता. पायल त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, भाऊ. रुद्राय तिच्याकडे पाहतो. यावेळी तिला तिथे पाहून तो थोडा आश्चर्यचकित होतो. रुद्राय म्हणतो, पायल, तू इथे कशी? पायल म्हणते, तुला शोधायला आले होते. रुद्राय म्हणतो, मला शोधायला? पण का? पायल म्हणते, तू फोन का उचलत नाही आहेस आणि इथे का बसला आहेस? रुद्राय म्हणतो, मग कुठे जाऊ? पायल त्याचा हात धरत म्हणते, माझ्यासोबत माझ्या घरी चल. तू इतका का अस्वस्थ आहेस? रुद्राय म्हणतो, माझी कुठेही जाण्याची इच्छा नाही. पायल म्हणते, ठीक आहे, पण मग मला घरी सोडून तरी ये. रुद्राय आश्चर्याने म्हणतो, तू गाडीने आली नाहीस का? पायल म्हणते, नाही, तुला शोधायचे होते म्हणून ऑटोने आले. रुद्राय थोड्या रागाने म्हणतो, तू वेडी झाली आहेस का? अशी रात्री एकटी ऑटोने आलीस? तुला माहिती आहे ना, अशा वेळी एकट्याने बाहेर पडत नाहीत. पायल म्हणते, मग काय करणार होते? तू फोन उचलत नव्हतास. काकांना खोटं सांगितलं की तू माझ्यासोबत आहेस, तर काहीतरी करावं लागणारच होतं ना. रुद्राय म्हणतो, चल तुला घरी सोडतो. रुद्राय बोनटवरून खाली उतरतो आणि चालू लागतो. तेवढ्यात पायल त्याचा हात धरते आणि त्याला म्हणते, भाऊ, इतकं पर्क केलंत का तू? आधी तर तू तुझ्या अडचणी माझ्यासोबत शेअर करायचा, मग आज का नाही? रुद्राय म्हणतो, काय सांगू, काही नाही. पायल म्हणते, तू खोटं बोलू शकतो, पण तुझे डोळे सत्य सांगत आहेत. तुझ्या बहिणीला नाही सांगणार तर कोणाला सांगणार, भाऊ? रुद्राय म्हणतो, चल घरी जाऊया. पायल रुद्रायसोबत त्याच्या गाडीत जाऊन बसते आणि रोहनला मेसेज करून देते. ते दोघे पायलच्या घरी येतात. पायल रुद्रायला हॉलमध्ये बसायला सांगून स्वयंपाकघरात जाते. ती स्वतःसाठी आणि रुद्रायसाठी चहा बनवते. पायल 2 कप घेऊन बाहेर येते. ती रुद्रायला चहाचा कप देते आणि त्याच्या समोर बसते. रुद्राय एक घोट घेतो आणि चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवतो. पायलला समजले होते की नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट घडली आहे, म्हणून ती काही वेळ शांत राहते. दोघेही शांतपणे चहा पितात. नंतर पायल म्हणते, आता सांग, तू कोणाचाही फोन का उचलत नाही आहेस? रुद्राय म्हणतो, माझा फोन फ्लाईट मोडवर होता, त्यामुळे लक्षच गेले नाही. पायल म्हणते, भाऊ, काय झाले आहे सांग, आणि ही दुखापत कशी झाली आहे? रुद्राय म्हणतो, काही विशेष झालेलं नाही. आज कोर्टाची तारीख होती ना, तिथे काही झाले का? कोणाशी भांडण झाले का? रुद्राय म्हणतो, नाही, असे काहीच झाले नाही. मग काय झाले आहे ते सांग. रुद्राय म्हणतो, रवीने कागदपत्रे सादर केली आहेत, त्यामुळे कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. पायल म्हणते, म्हणून तू एवढा अस्वस्थ आहेस? तुला वाटते का तो काही करू शकेल? अजिबात नाही. रुद्राय म्हणतो, ती कागदपत्रे तुझ्या बहिणीने त्याला दिली आहेत. पायल आश्चर्याने म्हणते, काय? रुद्राय म्हणतो, हो, पण तू त्यांच्याशी याबद्दल काही बोलणार नाहीस. मी याबद्दल काही सांगितलेच नाही असे समज. पायल म्हणते, पण का भाऊ? रुद्राय म्हणतो, मी सांगितले ना, काही बोलायचे नाही म्हणजे नाही बोलायचे. ठीक आहे, मी काही बोलणार नाही. रुद्राय म्हणतो, मी खूप थकलो आहे बाळा, आता आराम करायला जातो. मला त्रास देऊ नकोस आणि जेवण करून झोपून जा. पायल म्हणते, भाऊ ऐक ना, भाऊ. रुद्राय आपले बोलणे सांगून निघून जातो. पायल हाक मारत असतानाही तो मागे वळून पाहत नाही. रुद्राय वरच्या खोलीत येतो आणि दरवाजा लॉक करतो. तो लोअर आणि टी-शर्ट घेऊन बाथरूममध्ये जातो. पूर्वी रुद्राय पायल आणि रोहनसोबत फिरायला जात असे आणि कधी कधी इथेच रात्री थांबत असे, त्यामुळे त्याने आपले काही कपडे इथे ठेवले होते. तो शॉवरखाली उभा राहतो. रुद्राय आपल्या हाताला बांधलेला रुमाल काढतो आणि कचरापेटीत फेकून देतो. सुमारे 20 मिनिटांनंतर तो बाथरूममधून बाहेर येतो. टॉवेल वाळत घालून तो बाल्कनीत येऊन बसतो. यावेळी त्याच्या हातात सिगारेट होती. तो सिगारेट पेटवतो आणि धूम्रपान करू लागतो. हळूहळू तो जवळपास 10 सिगारेट ओढून संपवतो. तो आपल्या हातावरची जखमेवर पाहतो. जखम खोल होती, पण त्या जखमेची वेदना त्याला फारशी जाणवत नव्हती. तो आपला हात तसाच ठेवतो. काही वेळ तो तसाच बसून राहतो. आकाशाकडे पाहत तो म्हणतो, बाबा, मी काय करू? आज तुमची निशाणी ही माझ्या हातातून निघून गेली. जर रवी हा खटला जिंकला तर मी काय करणार? बाबा,
मला काहीतरी मार्ग दाखवा बाबा. रुद्राय बसून विचार करत होता. दुसरीकडे रोहन घरी पोहोचला होता. पायल हॉलमध्येच बसली होती. रोहन तिच्याकडे एक नजर टाकतो आणि आपल्या खोलीत फ्रेश होण्यासाठी जातो. काही वेळानंतर तो खाली येतो आणि स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी थोडेसे जेवण वाढून घेतो. तो हॉलमध्ये येऊन बसतो. तेवढ्यात पायल त्याला म्हणते, दादा आज तुला खूप उशीर झाला. रोहन म्हणतो, हो एक आपत्कालीन केस आली होती, त्यामुळे सरांनी ती मला हाताळायला सांगितली म्हणून उशीर झाला. पायल म्हणते, अच्छा. रोहन तिला म्हणतो, तू जेवलीस का. हो आज मी लवकरच जेवून घेतले. पायल काहीतरी विचार करत होती. रोहन एक घास खातो आणि तिला विचारतो, काय झालं, तू अजूनपर्यंत जागीच आहेस आणि रुद्रशी काय बोलणं झालं. पायल म्हणते, रुद्र भाऊ घरी आला आहे. रोहन म्हणतो, अच्छा मग तू एवढा काय विचार करते आहेस. तो काही पहिल्यांदाच आला नाही आहे. काही वेळानंतर, तुझं भांडण झालं आहे का त्याच्याशी. पायल म्हणते, नाही. रोहन म्हणतो, मग काय झालं. पायल त्याला सगळी गोष्ट सांगते. सर्व काही समजल्यानंतर रोहनही चिंतेत पडतो. त्याला रुद्राशी बोलायचे होते पण खूप उशीर झाला होता, त्यामुळे तो सकाळी त्याच्याशी बोलायचे ठरवतो. तो पायलला म्हणतो, तू जाऊन झोप, मी उद्या त्याच्याशी बोलतो. पायल म्हणते, शुभरात्री. दादा शुभरात्री. रोहन काही वेळ तिथेच थांबतो. त्यानंतर आपल्या खोलीत जाऊन झोपतो. दुसरीकडे रुद्राय अजूनही बाल्कनीतच बसला होता. खूप विचार करून त्याचे डोके दुखू लागले होते. ईश्वरीने असे का केले हेच त्याला समजत नव्हते. तो बराच वेळ तिथेच बसून राहतो. रात्रीचे 2:30 वाजले होते पण त्याच्या डोळ्यातून झोप उडाली होती. दुसरीकडे ईश्वरी ही जागीच होती. ती रुद्रायची वाट पाहत होती. तिला त्याच्याशी बोलून हे सांगायचे होते की तिला खरं काही माहिती नव्हतं. तिला त्याची माफी मागायची होती कारण तिच्याकडून चूक झाली आहे याची तिला जाणीव होती. अशीच रात्र सरते. वाट पाहता पाहताच सकाळी ईश्वरीचा डोळा लागतो. रुद्राही बाल्कनीत बसल्या बसल्या उशिरा झोपतो. आज सकाळी 5 वाजताच ईश्वरी जागी होते. ती उठून सर्वप्रथम स्टडी रूममध्ये जाते या आशेने की कदाचित रुद्राय तिथे असेल, पण रुद्राय तिथे नव्हता. ईश्वरी बाहेर येते. ती आपला फोन तपासते. कदाचित त्याने काही मेसेज पाठवला असेल या आशेने, पण त्याचा कोणताही मेसेज आलेला नव्हता. ईश्वरी पलंगावर येऊन बसते. दुसरीकडे रुद्राय उठून धावण्यासाठी बाहेर पडतो. जवळपास 1 तासानंतर रुद्राय परत येतो. रोहन आणि पायल दोघेही जागे झाले होते. रुद्राय खोलीत जाऊन ताजातवाना होतो. काही वेळानंतर तो तयार होऊन बाहेर येतो. पायल स्वयंपाकघरात सर्वांसाठी नाश्ता तयार करत होती. रोहनही रुग्णालयात जाण्यासाठी तयार झाला होता. रुद्राय खाली येतो. पायल स्वयंपाकघरातून बाहेर येते. रुद्राय बाहेर जाणार इतक्यात पायल त्याला थांबवते. कुठे चाललास तू. रुद्राय म्हणतो, मला काही कामासाठी जायचे आहे. पायल त्याला म्हणते, आधी नाश्ता कर मग कुठेही जा. रुद्राय म्हणतो, मी बाहेर करून घेईल. पायल म्हणते, नाही कोणतेही कारण नाही, शांतपणे आधी नाश्ता कर. पायल त्याला थांबवत असतानाच रोहनही आपल्या खोलीतून बाहेर येतो. त्याच्या हातात प्रथमोपचाराची पेटी होती. तो मागून म्हणतो, पायल बरोबर बोलते आहे. रुद्राय म्हणतो, रोहन यार तू पण ना. पायल रुद्रायला जवळजवळ जबरदस्तीने डायनिंग टेबलवर आणते आणि बसवते. त्यानंतर ती स्वयंपाकघरात जाते. रोहनही त्याच्या शेजारी येऊन बसतो. तो प्रथमोपचाराची पेटी उघडतो आणि औषध काढतो. रोहन म्हणतो, हात दाखव तुझा. रुद्राय म्हणतो, मी ठीक आहे, याची गरज नाही. रोहन त्याला म्हणतो, डॉक्टर मी आहे, तू नाहीस. रोहन त्याचा हात पकडतो आणि जखमेवर औषध लावतो. पायल नाश्ता टेबलावर मांडते आणि सर्वांसाठी ताटे ठेवते. रुद्राय थोडंसंच खातो आणि संध्याकाळी भेटू असे सांगून तिथून निघून जातो. दुसरीकडे राठोड भवनात ईश्वरी तयार होऊन खाली आली होती. ती स्वयंपाकघरात लक्ष्मीजींसोबत होती. विशालजी ऑफिससाठी तयार होते. ईश्वरी आणि लक्ष्मीजी बाहेर येतात. विशालजी म्हणतात, सुनबाई रुद्र आला नव्हता का. ईश्वरी म्हणते, नाही काका. विशालजी म्हणतात, ठीक आहे, मी काहीतरी करतो. सर्वजण एकत्र नाश्ता करतात. ईश्वरीचे मन नव्हते पण तरीही तिला सर्वांसोबत बसून नाश्ता करावा लागतो. नाश्ता झाल्यानंतर काही वेळाने विशालजी ऑफिससाठी निघून जातात. ईश्वरी आणि लक्ष्मीजी दुपारच्या जेवणाच्या तयारीसाठी स्वयंपाकघरात जातात. विशालजी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर रुद्राच्या केबिनकडे जातात. त्याचे केबिन बंद होते. तेव्हा त्यांना समजते की रुद्राय ऑफिसमध्ये येऊन निघून गेला आहे. विशालजी आपल्या केबिनमध्ये परत येतात. रुद्राय पायलच्या घरातून निघाल्यानंतर थेट ऑफिसमध्ये आला होता. तो आपल्या केबिनमध्ये येऊन एक फाईल शोधू लागतो. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला एका फाईलमध्ये एक नंबर सापडतो.
तो नंबर लिहून घेतो. नंतर मोबाईलमध्ये वेळ पाहतो, केबिन बंद करतो आणि तिथून निघून जातो. रुद्राय कोणाला तरी फोन करतो. यावेळी तो शिवमंदिरात बसला होता. जवळपास 1 तास तो तिथेच बसून राहतो. 11 वाजता तो जवळच्या एका कॅफेमध्ये येतो. त्याच्यासमोर एक माणूस बसला होता. तो दुसरा कोणी नसून विशालजींसोबत काम करणारा त्यांचा पहिला असिस्टंट होता, जो आता व्यवसायाने वकील झाला होता. अमर म्हणते, या मिस्टर राठोड, कसे आहात? रुद्राय म्हणतो, मी ठीक आहे, तुम्ही सांगा. अमर म्हणतात, मीही ठीक आहे, सांगा मला का बोलावले? रुद्राय त्यांना म्हणतो, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. अमर म्हणतात, हो विचारा. रुद्राय त्यांना म्हणतो, जर माझ्या जमिनीची कागदपत्रे दुसऱ्या कोणाकडे असतील तर मला माझी जमीन परत मिळू शकते का? अमर म्हणतात, जर त्या व्यक्तीने ती जमीन तुमच्या नावावर केली तर ती तुम्हाला मिळू शकते. रुद्राय म्हणतो, आणि जर त्याने तसे केले नाही तर? अमर म्हणतात, मग तुम्ही ती जागा विकत घेऊ शकता, त्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. रुद्राय त्यांना म्हणतो, तुम्ही इतका काळ एका उत्कृष्ट वकिलासोबत काम केले आहे आणि तुम्ही स्वतःही वकील आहात, काहीतरी मार्ग तर असणार. अमर म्हणतो, जर काही मार्ग असता तर मी नक्कीच तुम्हाला सांगितला असता, पण सध्या तरी कोणताही मार्ग नाही. रुद्राय म्हणतो, जर तुम्ही माझे वकील असता तर तुम्ही हार मानली असती का? अमर म्हणतात, मी तुम्हाला सत्य सांगितले असते, जसे आता सांगतो आहे. अमरचे बोलणे ऐकल्यानंतर रुद्राय शांत होतो. अजून काही बोलण्याआधीच दोघांसाठी कॉफी येते. ते दोघे बसून कॉफी पितात. अमर म्हणतो, मिस्टर राठोड, मी निघतो. कधी मदत लागली तर मला नक्की आठवा. रुद्राय म्हणतो, येण्यासाठी धन्यवाद. अमर म्हणतात, त्याची गरज नाही. रुद्रायही अमरसोबत बाहेर पडतो. अमर कॉफीचे बिल देण्यासाठी काउंटरकडे जातो, तर रुद्राय त्यांना पैसे देऊ देत नाही आणि स्वतः दोघांचे बिल भरतो. अमर तिथून निघून जाते आणि रुद्राय आपल्या वकिलाला भेटण्यासाठी रवाना होतो. जवळपास 12 वाजता तो आपल्या वकिलाच्या कार्यालयात पोहोचतो. तो समोरील खुर्चीवर जाऊन बसतो. त्यावेळी वकील रुद्रायच्या खटल्याची कागदपत्रे पाहत होता. रुद्रायला पाहताच तो फाईल बाजूला ठेवतो आणि कॉफी मागवतो. रुद्राय म्हणतो, तुम्हाला काय वाटतं, आता काय होईल? वकील म्हणतात, काही निश्चित सांगता येणार नाही मिस्टर राठोड. त्यावेळी मला जे योग्य वाटले ते मी केले आणि पुढची तारीख मिळवली, पण आता मला कोणताही मार्ग दिसत नाही. रुद्राय म्हणतो, काहीतरी मार्ग तर असणारच. वकील म्हणतात, एक मार्ग आहे. जर आपण न्यायालयात एखादा नवीन पुरावा सादर केला तर आपल्याला आणखी काही दिवसांचा वेळ मिळू शकतो. रुद्राय म्हणतो, पण आता कोणताही पुरावा उरलेला नाही आणि तो वेळ मिळाल्यावरही आपण काय करणार? वकील विचार करत म्हणतो, अजून एक मार्ग आहे. जर रवीची कागदपत्रे बनावट निघाली तर ती जागा तुला मिळू शकते आणि रवीला खोटे पुरावे सादर केल्याबद्दल शिक्षा देखील होऊ शकते. रुद्राय म्हणतो, पण असं होईलच कशावरून? वकील म्हणतो, यावेळी न्यायाधीश निर्णय देण्यासाठी अधिक वेळ घेतील, कारण यापूर्वीच त्यांनी अनेक वेळा पुढची तारीख दिली आहे. रुद्राय म्हणतो, हो, तुम्ही बरोबर म्हणत आहात. रुद्राय बराच वेळ वकिलांशी बोलत राहतो, पण त्याला काही समजत नव्हते. त्या क्षणी दोघेही संभ्रमात होते. दुपारी 3 वाजल्यानंतर रुद्राय तिथेच होता. त्यानंतर तो तिथून निघून जातो. संध्याकाळ झाली होती. रुद्राय अजूनही बाहेरच होता. तो काहीतरी विचार करतो आणि नंतर स्वयंसेवी संस्थेकडे निघतो. रुद्राय मिस लीना यांच्या कक्षात येतो. मिस लीना म्हणतात, नमस्कार रुद्राय, बसा. रुद्राय म्हणतो, नमस्कार मिस लीना, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, तुम्ही सांगा. रुद्राय म्हणतो, मीही ठीक आहे. मी इथून जात होतो म्हणून वाटलं निधीला भेटून जावं. मिस लीना म्हणतात, छान, तुम्ही थांबा, मी तिला बोलावते. रुद्राय म्हणतो, मिस लीना, मी स्वतःच तिला भेटून येतो आणि कृपया माझ्यासाठी काही मागवू नका. रुद्राय निधीच्या खोलीबाहेर येतो. तो निधी आणि इतर अनेक मुलांना भेटतो. रुद्राय त्यांच्यासोबत बराच वेळ घालवतो. संध्याकाळचे 7 वाजले होते. रुद्राय पुन्हा मिस लीना यांच्या कार्यालयात येतो आणि म्हणतो, मिस लीना, आता मी निघतो. मिस लीना त्याला म्हणतात, हे काही आम्हाला आवडलं नाही. तुम्ही आमच्यासोबत बसून कॉफीही घेतली नाही. रुद्राय म्हणतो, पुन्हा कधीतरी घेऊ मिस लीना. मिस लीना म्हणतात, ठीक आहे मग. रुद्राय तिथून निघून जातो. तो कारमध्ये बसणार इतक्यात त्याच्या फोनवर मेसेज येतो. तो मेसेज तपासतो. तो रोहनचा मेसेज असतो. रोहनने त्याला घरी बोलावले होते. रुद्राय तिथून त्याच्या घरी निघतो. रुद्राय घरी पोहोचतो तेव्हा त्याला घराला कुलूप लावलेलं दिसते, कारण पायल अजूनही रुग्णालयात होती. रुद्राय काही वेळ थांबतो. थोड्याच वेळात रोहन घरी येतो. तो दार उघडतो आणि दोघेही आत जातात.
रोहन म्हणतो, जाऊन कपडे बदल, मीही लगेच येतो. रुद्राय म्हणतो, ठीक आहे. दोघेही आपापल्या खोल्यात जातात. काही वेळाने दोघेही कपडे बदलून खाली येतात. रोहन दोघांसाठी कॉफी बनवतो. रुद्राय आपला फोन तपासतो. सर्वप्रथम त्याला विशालजींचे अनेक मिस्ड कॉल दिसतात. लक्ष्मीजी आणि इतर काही लोकांचेही मिस्ड कॉल दिसतात. रुद्राय तपासतो. ईश्वरीचा ना एकही मिस्ड कॉल होता, ना एकही मेसेज. रुद्राय पुन्हा फोन बाजूला ठेवतो. रोहन कॉफी घेऊन येतो आणि त्याला त्याचा कप देऊन समोर बसतो. रोहन म्हणतो, एकदा घरी फोन करून बोलून घे. रुद्राय म्हणतो, नंतर करतो. रोहन म्हणतो, काही उपाय सापडला का? नाही, आज मी स्वयंसेवी संस्थेत गेलो होतो. वाटलं मिस लीनांना सगळं सांगावं, पण हिंमतच झाली नाही. रोहन म्हणतो, काही हरकत नाही, सांगितलं असतंस तर त्या देखील काळजीत पडल्या असत्या. रुद्राय म्हणतो, माहीत आहे, म्हणूनच सांगू शकलो नाही. रोहन म्हणतो, मग घरी का जात नाहीस? रुद्राय म्हणतो, माझं मन नाही. रोहन म्हणतो, मन नाही की वहिनींमुळे जात नाहीस? रुद्राय त्याला म्हणतो, जेव्हा तुला माहिती आहे मग विचारतोस कशाला? रोहन म्हणतो, मग बोलणं टाळल्याने सगळं ठीक होणार आहे का? रुद्राय म्हणतो, मला नको आहे की माझ्या रागामुळे त्यांना दुखावलं जावं, म्हणून सध्या त्यांच्यापासून दूर राहणंच योग्य आहे. रोहन म्हणतो, वहिनींवर इतका राग आहे? रुद्राय म्हणतो, नाही रे, त्यांच्यावर रागच येत नाही. खरं सांगायचं तर त्यांच्यावर राग धरवतच नाही. तुला माहिती आहे ना, रवी किती खालच्या पातळीचा माणूस आहे. अशा परिस्थितीत त्यांनी त्याला भेटायला नको होतं. तो त्यांना इजा पोहोचवू शकतो. रोहन म्हणतो, हो, हे खरं आहे. रुद्राय म्हणतो, मला समजत नाही की त्या माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीत. मी असं काय करू की त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल? रोहन म्हणतो, वेळ दे, वेळ सगळं ठीक करतो. रुद्राय म्हणतो, कधी कधी राग येतो की इतका वेळ झाला तरीही मी त्यांचा विश्वास जिंकू शकलो नाही. रोहन म्हणतो, मी समजू शकतो. रोहन आणि रुद्राय काही वेळ तिथेच बसून राहतात. रोहन स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी खाण्यासाठी बनवू लागतो. रुद्राय उठून आपल्या खोलीत येतो. तो बाल्कनीत जाऊन बसतो. रुद्राय विशालजींना फोन करतो. त्यावेळी विशालजी अजूनही ऑफिसमध्येच होते. ते फोन उचलतात. विशालजी म्हणतात, हॅलो. हॅलो काका. विशालजी थोड्या रागाने म्हणतात, आता फोन करायला वेळ मिळाला तुला? कालपासून कुठे होतास? तुझा फोन बंद का लागत होता? रुद्राय म्हणतो, माफ करा काका, माझा फोन फ्लाईट मोडवर होता. विशालजी म्हणतात, कसली माफी रुद्र, मी आणि वहिनींनी तुला किती वेळा फोन केला, पण तुला काही भानच नव्हतं. रुद्राय म्हणतो, मी आईशी बोलून घेतो. विशालजी त्याला म्हणतात, काल घरी का आला नाहीस आणि आज मी येण्यापूर्वीच ऑफिसमधून का निघून गेलास? रुद्राय त्यांना म्हणतो, मला ऑफिसमध्ये काही काम होतं, जास्त वेळ नव्हता म्हणूनच लवकर निघालो आणि घरी आलो नाही कारण मन नव्हतं. विशालजी म्हणतात, आता कुठे आहेस? रुद्राय त्यांना म्हणतो, रोहनच्या घरी आहे. विशालजी म्हणतात, घरी किती वेळात येतो आहेस? मी घरी येणार नाही. विशालजी म्हणतात, रुद्र बाळा, हे काय आहे? मान्य आहे की सुनबाईकडून चूक झाली, पण म्हणून तू घरीच येणार नाहीस का? रुद्राय म्हणतो, तुमच्या सुनेवर राग नाही, मी फक्त अस्वस्थ आहे आणि सध्या एकटं राहायचं आहे. विशालजी म्हणतात, मग किती दिवस तिथे राहायचा विचार आहे? रुद्राय म्हणतो, काळजी करू नका, लवकरच परत येईन. रुद्राय इतकं बोलून फोन ठेवतो. तो वेळ पाहतो, रात्रीचे 8:30 वाजले होते. रुद्राय सिगारेट घेऊन बसतो. 2-3 सिगारेट ओढल्यानंतर तो लक्ष्मीजींना फोन करतो. त्यावेळी लक्ष्मीजी स्वयंपाकघरातील काम आटोपून खोलीत आल्या होत्या. तेवढ्यात त्यांचा फोन वाजतो. त्या फोन पाहतात आणि उचलतात. हॅलो बाळा. रुद्राय म्हणतो, हो आई, कशी आहेस? लक्ष्मीजी म्हणतात, आम्ही ठीक आहोत, पण तू कुठे आहेस? काल घरी का आला नाहीस? आणि तुझ्या हाताची जखम कशी आहे? रुद्राय म्हणतो, आई, एकदम इतके प्रश्न? तुम्ही इतकी काळजी का करता? लक्ष्मीजी म्हणतात, तू ठीक नाहीस, तुला दुखापतही झाली आहे, मग आम्ही काय करायचं? रुद्राय म्हणतो, मी अगदी ठीक आहे आई आणि रोहनच्या घरी आहे. तुम्ही काळजी करत होतात म्हणून फोन केला. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, घरी कधी येणार? रुद्राय म्हणतो, आई, सध्या घरी येणार नाही. लक्ष्मीजी म्हणतात, बाळा, तिने जाणून बुजून असं केलं नाही, ती अजून लहान आहे, चूक झाली तिच्याकडून. रुद्राय म्हणतो, आई, मी तिच्यावर रागावलेलो नाही, फक्त थोडा अस्वस्थ आहे म्हणून घरी आलो नाही आणि मला काही कामही होतं. लक्ष्मीजी म्हणतात, खरंच सांगतो आहेस ना? रुद्राय म्हणतो, हो आई, खरंच सांगतो आहे, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईल. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे, स्वतःची काळजी घे. तूही स्वतःची काळजी घे. बोलून रुद्राय फोन ठेवतो. तो पुन्हा धूम्रपान करू लागतो. थोडाच वेळ झाला होता. तेवढ्यात रोहन त्याच्या खोलीत येतो. रुद्रायला बाल्कनीत बसलेला पाहून तोही तिथे येतो. रोहन त्याच्या समोर येतो आणि त्याच्या हातातील सिगारेट काढून घेतो. रुद्राय म्हणतो, हे काय आहे? रोहन म्हणतो, किती वेळा सांगितलं आहे इतकं धूम्रपान करू नकोस, याचा तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल.
रुद्राय त्याला म्हणतो, काही परिणाम होणार नाही. मी दररोज व्यायाम करतो आणि तंदुरुस्तही आहे आणि मी रोज धूम्रपान करत नाही. रोहन म्हणतो, धूम्रपान बंद कर आणि चल जेवण करून घे. रुद्राय त्याच्याकडे सिगारेट मागत म्हणतो, ही शेवटची दे ना. रोहन म्हणतो, अजिबात नाही, चल माझ्यासोबत. रुद्राय म्हणतो, ठीक आहे येतो. रोहन रुद्रायला घेऊन खाली येतो. दोघे एकत्र बसून जेवण करतात. काही वेळानंतर रोहन स्वयंपाकघरात भांडी घासण्यासाठी जातो. पायल ही घरी येते. ती आपल्या खोलीत जाते. काही वेळानंतर पायल खाली येते. जेवण झाल्यानंतर ती रुद्रायला म्हणते, भाऊ बाहेर जाऊया. रुद्राय म्हणतो, ठीक आहे जाऊया. पायल म्हणते, रोहन दादा तू येणार का. रोहन म्हणतो, नाही माझं मन नाही आहे, तुम्ही दोघं जा. रुद्राय म्हणतो, अरे चल ना यार. रोहन म्हणतो, भाऊ खरंच मन नाही आहे, तुम्ही दोघं जा. रुद्राय म्हणतो, ठीक आहे. पायल आणि रुद्राय दोघी बाहेर येतात. रुद्राय पायलसोबत आईस्क्रीम खायला जातो. तो पायलसाठी आईस्क्रीम घेतो आणि परत गाडीपाशी येतो. पायल म्हणते, भाऊ तू नाही खाणार. रुद्राय म्हणतो, नाही माझं मन नाही आहे, तू खा. पायल म्हणते, तू खूप अस्वस्थ होता म्हणूनच तुला बाहेर घेऊन आले, तुझा मूड थोडा ठीक व्हावा म्हणून. रुद्राय म्हणतो, मला माहिती आहे. पायल म्हणते, भाऊ एवढी काळजी वाटत असेल तर एकदा फोन करून घे. रुद्राय दुसरीकडे पाहत म्हणतो, मला काही काळजी वाटत नाही आहे. पायल म्हणते, ठीक आहे खोटं बोल, पण तुला माहिती आहे ना तू माझ्याशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी नाही. रुद्राय म्हणतो, मी खोटं का बोलेल. पायल म्हणते, चल घरी जाऊया. रुद्राय स्पष्टीकरण देत म्हणतो, मी खोटं बोलत नाही आहे. पायल म्हणते, भाऊ मी कधी म्हटले की तू खोटं बोलत आहेस, तू उगाच स्पष्टीकरण देत आहेस. पायलचं बोलणं ऐकून रुद्राय थोडा अवशाळतो. तो काही न बोलता पायलला घेऊन घरी परततो. रुद्राय गाडी उभी करतो आणि दोघेही घरात येतात. घरात आल्यावर रुद्राय सरळ आपल्या खोलीत निघून जातो. रोहन त्याला थांबवण्यासाठी पुढे होतो, पण त्याआधीच पायल त्याचा हात पकडून त्याला थांबवते आणि म्हणते, त्याला जाऊ दे. रोहन म्हणतो, तुमचं दोघांचं काही भांडण झालं आहे का. पायल म्हणते, नाही. पायल जाऊन सोप्यावर बसते. रोहनही तिच्या मागोमाग येतो. तो तिच्या शेजारी बसत म्हणतो, बघून तरी असं वाटत नाही त्याचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतो आहे. पायल म्हणते, त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं आहे आणि डोकं काहीतरी वेगळंच सांगत आहे. रोहन म्हणतो, हो ते तर खरं आहे. पायल म्हणते, मी झोपायला जाते, तूही झोप. शुभरात्री. शुभरात्री. पायल आपल्या खोलीत जाते. रोहनही दिवाणखान्यातील दिवे बंद करून आपल्या खोलीत निघून जातो. रुद्राय बाल्कनीत बसून ईश्वरीबद्दल विचार करत होता. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.